नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण झटपट असे उपवासाचे कटलेट कसे पाहणार आहोत त्याची रेसिपी पाहूयात. चला तर मग अगदी झटपट आणि अगदी 10 ते 15 मिनटात तयार होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग पाहूया आपण ही कशी बनवणार आहात. आणि अगदी सॉफ्ट आणि चवीला इतकी छान लागतात. तुम्ही सारखं खिचडी न बनवता तुम्ही साबुदाण्याचा असेच कटलेट बनवतात. एकदा व्हिडिओ नक्की पहा. चला तर मग आपण सुरुवात करूयात. तर इथं पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपले कटलेट बनवून झालेले आहेत. तर त्यासाठी गॅसवरती एका कढईमध्ये आपल्याला 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे आणि हा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. अगदी हाय फ्लेमवरती नाही तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे छान असा. तर तुम्ही पाहू शकता इथं मी हा सारखा हलवत आहे जेणेकरून खाली लागू नये. तर आता साबुदाणा हलवला नाही तर खाली तो कढईला चिटकतो आणि लालसर रंग येतो त्याला. त्यासाठी आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली चिकटणार नाही. तर इथे आता माझा साबुदाणा छान असा भाजून झालेला आहे. मी तो थंड करण्यासाठी ठेवून थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याची अशी पावडर बनवून घ्यायची आहे, बारीक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही उपवासासाठी तूप खात असाल किंवा तेल खात असाल ते तुम्ही वापरू शकता. तर इथं मी तूप वापरलं होतं. त्यामध्ये हिरवी मिरची बारीक कट करून घेतली होती आणि ही आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे अगदी लालसर रंग येईपर्यंत. मिरचीमध्ये मधील जो कच्चापणा असतो तो आपल्याला यातून काढून टाकायचा आहे. तोपर्यंत आपल्याला छान अशी परतून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी परतून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला यामध्ये पाणी ओतायचं आहे. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही साबुदाणा आणि पाण्याचं प्रमाण घेऊ शकता. तर आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये जी साबुदाण्याची जी पावडर करून ठेवली होती ती अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे आणि हे छान असं हलवायचं आहे. आणि यामध्ये गुठळ्या होऊ न द्यायच्या आहेत. गुठळ्या झाल्या तरी त्या लगेचच मोडतात. आता तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने यामध्ये हे पीठ जे आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि छान असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला तोपर्यंत गॅसवरती ठेवायचं आहे जोपर्यंत याचा एक घट्टसर गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि याला खूप जास्त प्रोसेस लागत नाही, अगदी 5 मिनिटामध्ये हे सर्व प्रोसेस होते. तर तुम्ही पाहू शकता इथं मी आता व्यवस्थित हे मिक्स करून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकता आता लगेचच हे यातलं पाणी जे आहे हे आटलेलं आहे आणि हे आता कढई सोडत आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. तर आपल्याला यातल्या अशा पद्धतीने सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत. आणि आता तुम्ही पाहू शकता याला आणखीन हे घट्टसर झालेलं आहे. तर आता इथे यामध्ये मी 2 उकडलेले बटाटे टाकणार आहे. तर ते बटाटे मी अगोदरच शिजवून घेतले होते. आणि आता हे बटाटे जे आहेत ना हे आता याचा गोळा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तयार झालेला आहे. आणि आता मी यामध्ये बटाटे किसून घेते. हे बटाटे उकडलेले आहेत आणि ही अशा पद्धतीची छोटी किसणी असते किंवा मोठ्या किसणीने जरी किसून टाकले तरी चालते किंवा स्मॅशरने जरी बारीक केले तरी चालतील. तर आता मी हे बटाटे अशा पद्धतीने किसून त्यामध्ये टाकत आहे. आणि हे बटाटे किसल्यानंतर आपल्याला हे छान असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण. तर तुम्ही पाहू शकता इथं माझे बटाटे किसून त्यामध्ये झालेले आहेत. आणि आता हे सर्व मी मिक्स करत आहे. आणि यामध्ये मीठ टाकताना दिसलं नाही तुम्हाला, पण मीठ मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याचा व्हिडिओ आला नाही मिठाचा यामध्ये, तर पाण्यातच मी मीठ टाकलं होतं. आता हे असं एकजीव झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे घट्टसर झालेलं आहे. आणि आता एका पॅनवरती आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. हे उपवासाचं तेल किंवा तूप टाकू शकता तुम्ही. तर आता आणि यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने गोल आकार किंवा तुम्हाला जो आकार हवा असेल तो तुम्ही देऊ शकता. तर आता मी अशा पद्धतीने गोल आकार दिलेला आहे.
आणि हे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित दोन्ही साईडनी क्रिस्पी, वरच्या बाजूने क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट असे हे कटलेट तयार होतात, तुम्ही पाहू शकता. आणि खाण्यासाठी तर एकदमच टेस्टी लागतात. आणि तुम्हाला हे जर तळून घ्यायचे असतील ते तुपामध्ये तेलामध्ये तरी तुम्ही तळू पण शकता. अगदी साबुदाणा वड्यासारखेच होतात, कमी वेळेत कमी साहित्यात आणि अगदी झटपट, खायलासुद्धा इतके टेस्टी. तर तुम्ही हे असेच खाऊ शकता किंवा दह्याबरोबर तर अप्रतिम लागतात. तर नक्की तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला या चॅनलवरती कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील तेही मला नक्की कमेंट करून सांगा. तर आजची रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्स. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.